नटरंग राजकारणाचा आपण पाहूया दैनिक जनमत सोलापूरवर. दैनिक जनमत सोलापूरसाठी आपण घेत आहोत नटरंग राजकारणाचा हा कार्यक्रम. या कार्यक्रमामध्ये मनोजभाई शेजवाळ आहेत. त्यांना अख्खे सोलापूरकर वेगळ्या वेगळ्या अँगलने बघतात, पण खरंच ते माणूस कितले आहेत आपण त्यांच्याकडे जाणार आहोत. आणि त्यांच्या प्रभागातले सगळेजण आहेत. कोण गुंड म्हणतंय, कोण आमकं म्हणतंय, कोण फलकं म्हणतंय. आता आपण त्यांच्याकडे जाणार आहोत. ते खरंच माणुसकी मधले आहेत. प्रभाग 6 मधनं इच्छुक आहेत. ते येणाऱ्या निवडणुकीमध्ये बघूया त्यांची रणनीती कशी आहे. मला सांगा साहेब, मनोजभाई शेजवाळ म्हणलं तर अख्ख्या सोलापूरकरला बाप रे असं वाटतंय. काय आहे सांगा ना मनोज शेजवाळ भाईकडं. तुम्हाला माहिती आहे मनोज शेजवाळ काय आहे आणि सोलापूरकरांना माहिती आहे की मनोज शेजवाळ काय आहे. त्यामुळे नव्याने सांगायची गरज नाही आहे. कोण काय म्हणत असेल त्याच्याकडे लक्ष देण्याचं, मतदार काय म्हणतो, माता भगिनी काय म्हणतात हे महत्वाचं आहे. येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुमची रणनीती कशी असणार आहे. सगळ्या जाती धर्माला घेऊन आम्ही निवडणूक लढतोय. सर्व जाती धर्माचा विश्वास मनोज शेजवालवर आहे. त्यामुळं सर्व जाती धर्माला घेऊन एकत्रित निवडणूक लढतोय. नाही, मला सांगा, जे लाडकी बहीणची जी योजना आहे, आता तुमची युती झाली आहे राष्ट्रवादी बरोबर, लाडक्या बहिणीने राष्ट्रवादीला मतदान करावं का नाही करावं? का नाही करावं? सांगा ना, का बरं नाही करावं. का नाही करावं? का नाही करावं? लाडकी बहीण आदरणीय मुख्यमंत्री, तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी गेल्या पंचवार्षिक याच्यामध्ये लाडकी बहीण योजना आणली. बरोबर. त्या लाडकी बहीण योजना एवढी फेमस झाली की प्रत्येकाला लाडकी बहीणचा लाभ मिळाला. आणि आम्ही युतीमध्ये होतो, भारतीय जनता पार्टी होते, त्यामुळं भारतीय जनता पार्टीलाही देखील लाभ त्याचा मिळालेला आहे या विधानसभेला. आणि आता महापालिकेला ही योजना कोणी आणली? एकनाथ शिंदे साहेबांनी. तर नक्कीच शिवसेना आणि राष्ट्रवादी ह्या दोन्ही पक्षाला लाडकी बहिणीचा आशीर्वाद नक्कीच या ठिकाणी मिळणार आहे. भाजपाला मिळेल का नाही तो मी नाही सांगू शकत. सांगा ना, का बरं राष्ट्रवादीला मिळणार योजना आणि कोणी सेनेलाच आणली? मिळणार? योजना कोणी आणली? आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी आणली. त्याचा फायदा नक्कीच राष्ट्रवादीला होईल, शिवसेनेला होईल. मी त्या बाकीच्या इतर पक्षाचं मी आता बोलू शकत नाही. ताई, मला सांगा, येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुमची रणनीती कशी असणार आहे. येणाऱ्या निवडणुकीची रणनीती ही येणाऱ्या निवडणुकीमध्ये आम्ही ज्या वेळेस प्रभाग क्रमांक 6 मधून पॅनल टू पॅनल निवडून येऊ त्यावेळेस आमची रणनीती ती ऑटोमॅटिक समोरच्या विरोधकांना कळणार आहे. तुमचा खरा विरोधक कोण असणार आहे. खरा विरोधक कोण असेल ते आम्हाला त्याच्याशी आम्हाला देणं घेणं नाहीये. आम्हाला फक्त आमच्या प्रभागापुरतं, आमच्या मतदारापुरतं आणि आमच्या लाडक्या बहिणींपुरतं आम्ही मर्यादित आहोत. आणि त्यांचा विश्वास आम्ही पूर्णपणे जिंकलेला आहे आणि ते आमच्यावर 100% विश्वास ताई, दाखवतील. खरा विरोधक भाजप असणार आहे का काँग्रेस असणार आहे. खरा विरोधक असा इथं कोणीच नाहीये. जो काम करणार आहे, जो मतदार लोकांशी संपर्क करणार आहे, मतदार लोकांच्या अडचणी सोडवणार आहे, जो मतदार लोकांचा विश्वास जिंकणार आहे, तो त्या प्रभागाचा पॅनल. आमच्या निवडणूक मला सांगा साहेब, तुमच्या प्रभागामध्ये किती कोटीचा निधी आला आणि किती विकास झाला ते सांगा. जो आमच्या प्रभागामध्ये आमच्या विरोधात असेल तो आमचा विरोधक असणार आहे. बरोबर. आता ही चौथी टर्म, म्हणजे 3 टर्म माझे पूर्ण झालेले, ही चौथी टर्म आहे. आणि त्या भागाचा विकास सुरुवात तुम्हाला ह्या बोगद्यापासून करतो. तो जो रेल्वेचा जी अपेक्षा होती, जी मागणी होती ती पूर्ण करू शकली नाही, ती पूर्ण मनोज शेजवालनी आणि शिवसेनेने केली. मी तुम्हाला या ठिकाणी आवर्जून सांगतो. दुसरं, ज्या आमच्या भागात 7-7 फूट खड्डे होते पाण्यासाठी, पाण्याची लाईन 7-7 फूट खड्डे होते, तिथं पाणी येत नव्हतं. ज्या वेळेस पहिल्यांदा मनोज शेजवाळ त्या ठिकाणी शिवसेनेच्या माध्यमातून निवडून आले, त्यानंतर 2007 पासून आज तगायत ही सुधारणा तुमच्या डोळ्यासमोर आहे. दमानी नगर असेल, हौशी वस्ती असेल, हब्बू वस्ती असेल, आशीर्वाद नगर असेल, विद्युत नगर असेल, देशमुख पाटील वस्ती असेल, हब्बू वस्ती असेल, आमराई आहे, दमानी नगर भाग आहे. ह्या सगळ्या भागाचा विकास आम्ही या ठिकाणी केला आहे. ह्याच्याच जोरावर आम्ही जनतेपुढं आमचे मत मागण्यासाठी, त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी आम्ही जातो. ताई, मला सांगा, येणाऱ्या निवडणुकीमध्ये लाडकी बहीण योजना ही कुणामुळे
महाराष्ट्रात आली? आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांमुळे आहे. आता आज जे त्यांनी महिलांसाठी जे केलंय सख्खा भाऊही करू शकत नाही. आता जर बहीण आली माहेरी तर तिला 100 रुपये देखील टाकायची भगवानची इच्छा नसते. तर आमच्या एकनाथजी शिंदे साहेबांनी ह्या सगळ्या लाडक्या बहिणींना 1,500 रुपये महिन्याला देऊन त्यांनी हे कामाला एक ओवाळीच टाकलेली आहे. जे आमच्या लहान मुलाबाळांना जे गरजेच्या गोष्टी आहेत शिक्षणासाठी म्हणा, घरातल्या संसार उपयोगासाठी म्हणा, ह्या सर्व मदतीसाठी त्यांनी जो बहिणींना हातभार लावलेला आहे त्या माध्यमातून आम्हाला वाटतं की शिंदे साहेबांनीच आमच्यासाठी जे काय केलं ते त्यांनीच केलेलं आहे. साहेब, राष्ट्रवादी शहरामध्ये दिसलेले फूट पडले, त्या राष्ट्रवादीमधनं बाजूला गेले, त्या पक्षाला घेऊन तुम्ही सरळ चालला. कोण गेलं, कोण बाजूला गेलं, कुठं फूट पडली? मग त्या राष्ट्रवादीमध्ये काय होते तुमच्या शेजारच्या प्रभागाचे लोक ते भाजपमध्ये गेले. तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. कोण भाजपमध्ये गेलं, राष्ट्रवादी कुठलीच न शेवटला, ते लोक होते. तो त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे. त्याच्यावरती मी भाष्य करू शकत त्या नाही. पक्षाला तुम्ही घेऊन सोबत चाललाय. राष्ट्रवादीची एक ताकद आहे. प्रत्येक मतदारसंघामध्ये, प्रत्येक वार्डामध्ये त्यांची ताकद आहे. काँग्रेस आणि जे आहे ना साहेब, आमची युती त्यांच्याबरोबर झालेली आहे. आम्ही त्यांच्याबद्दल बोलू शकतो. आमची युती काँग्रेसबरोबर झाली नाही, त्यामुळे आम्ही काँग्रेस बरोबर बोलू शकत नाही. आमची युती राष्ट्रवादी बरोबर झालेली आहे, अजितदादा गटाबरोबर, आणि विकासाच्या मुद्द्यावर झाली. आणि दोघंही आमचे उपमुख्यमंत्री आहेत. आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब देखील उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचे आहेत, सरकारमध्ये आहेत. आदरणीय अजितदादा देखील उपमुख्यमंत्री आहेत. त्यामुळं आम्ही दोन्ही पक्ष 50% फॉर्म्युल्याने आम्ही ह्या ठिकाणी निवडणुकीत आमचा फॉर्म्युला ठरवून आम्ही हे 51 जागा आम्ही या ठिकाणी घेतलेल्या आहेत. 51 जागा घेतलेल्या आहेत. येणाऱ्या निवडणुकीमध्ये बघूया, लाडकी बहीण सेनेला मदत करणार का राष्ट्रवादीला करणार का शिवसेनेला करणार? मी राहुल रणदिवेसह चंदन बोलू, सोलापूर न्यूज.